मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा इशारा। रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनाही सबुरीचा सल्ला। सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांची मागणी। आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, मराठ्यांना 10 किंवा 12% आरक्षण हे दिलं पाहिजे, पण ते वेगळं द्या। ओबीसीमधून किंवा 50% आत देऊ नये, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी। मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या दरम्यान राज्यभरातील लोकांचे अभिप्राय सूचना मागवल्या होत्या, पवार यांची माहिती। ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या, आमदार सुहास कांदे यांची सरकारकडे मागणी। मागासवर्ग आयोगाच्या हरकती आणि सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल एबीपी माझाकडे। अहवालानुसार मराठा समाज सामाजिक मागास असल्याची सरकारला शिफारस। आरक्षणासाठी राज्यभरामधून मागवण्यात आल्या होत्या सूचना आणि हरकती दरम्यान 41% लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा दिला अभिप्राय, तर 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय। ईमेलद्वारे मागवण्यात आले होते अभिप्राय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं केलेलं सर्वेक्षण बोगस, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार यांना देण्याविरोधात शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। याचिकेवरती सोमवारी सुनावणी होणार। कोल्हापूरमधल्या महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेंची टीका। आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवला पाहिजे, म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल। मात्र आता एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलंय त्या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला। नगर जिल्हा न्यायालयामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विरोध। न्यायालयामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण, मनसेच्या पदाधिकारी स्मिता आष्टेकर यांचा विरोध। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा नगरमध्ये। यावेळी अंधारेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि अंधारेंच्या विरोधामध्ये मनसेच्या महिला आक्रमक। जिल्हा न्यायालयामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ आज संध्याकाळी 5च्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मुख्यमंत्री मोहन यादव देखील यावेळी उपस्थित राहतील। ग्रीसचे पंतप्रधान मित्सोटाकिस 21 फेब्रुवारीपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। 15 वर्षांनंतर ग्रीसच्या राष्ट्रप्रमुखांची पहिलीच भारत भेट। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज दुपारी भारत मंडपमध्ये होणार। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना या संदर्भात चर्चा होणार। बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष JP नड्डा हे उपस्थित राहणार। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांची माहिती। महानिष्ठा, महान्याय आणि महाराष्ट्र नारा आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये घुमणार। ठाण्यातील शिवसैनिकांशी आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार। लोकसभा निवडणुकीमध्ये 370हून अधिक जागा जिंकणं हीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली असेल। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक। भाजप लोकसभा विजयाची हॅट्रिक करेल, JP नड्डा यांना विश्वास। 400हून अधिक जागा जिंकणं हा भाजपचा संकल्प। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार। भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य।
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातील भाजपचे नेते दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांचं एकत्र स्नेहभोजन. मला सुद्धा ऑफर आली होती पण मी भाजपसोबत गेलो नाही. रोहित पवार यांचा खुलासा. वय झालं म्हणून शरद पवार थांबतील पण आधी भाजपला सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आली आहे. रोहित पवार यांचं वक्तव्य. एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात. म्हणजे भाजपचा त्यांच्या कामावर कर्तृत्वावरती विश्वास नाही. फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल. वडेट्टीवार यांचा इशारा. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपला उमेदवार मिळत नाही. आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य. तर या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत निवडून येणार. सचिन अहिर यांना विश्वास. ईव्हीएम फोडण्याकरता कमिटी तयार कराव्या लागतात. आंदोलनाची रणनीती सांगतो. ईव्हीएम विरोधात जनपरिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बामन मेश्राम यांचं विधान. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावरती 50 कोटींची मागणी करणारं पत्र आलं. त्यानंतर आपली सिक्युरिटी जाणीवपूर्वक काढली. कोल्हापूरमधल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती कडाडून हल्ला. बाळासाहेब चोरायला वस्तू होते का ते विचार होते. कोल्हापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही, मनगटामध्ये बळ लागतं, तसं वागायला लागतं, अशी मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवरती टीका. उद्धव ठाकरे यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे म्हणून त्यांचा आदर करतो. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. शिंदे गटाच्या आमदारांपैकी एकानेही 50 खोके घेतले ते सिद्ध केलं तर उद्धव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन. रामदास कदम यांचं वक्तव्य. तर एखाद्या व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते. सुषमा अंधारे यांचा कदमांना खोचक टोला. माझ्यासाठी निवडणूक कौटुंबिक नाही तर राजकीय. बारामतीकरांनी विचार करावा. मी 3 वेळा निवडून आलेली आहे. माझं काम बारामतीकरांनी पाहिलेलं आहे. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबाशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाही. अजित पवार यांचं वक्तव्य. तर अजित पवार असे भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं. रोहित पवार यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर. भोकर विधानसभेमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण ही नेतृत्व करणार असल्याचं जवळपास निश्चित. लोकांची इच्छा असेल तर मैदानात उतरणार. श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य. मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच. माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांची लोकसभेसाठी मागणी. मुंबईमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 जागा द्यावी. अस्लम शेख यांची प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्याकडे मागणी. तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती आता पंढरपूर आणि कोल्हापूरचा विकास करणार. पंचगंगा नदीही पूर्णपणे स्वच्छ होईल. शहराला मोठा निधी दिला जाईल. रस्ते तयार करा. कोल्हापूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार असल्याचं स्पष्ट. अजित पवारांकडून शिक्कामोर्तब. सलग दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे ठरल्या संसद महारत्न. चेन्नईमधील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिनच्या वतीनं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. संसदरत्न पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट. शेतकरी कुटुंबातल्या मुलाला 3ऱ्यांदा पुरस्कार मिळालाय. माझ्या मतदारसंघातील जनतेला हा पुरस्कार समर्पित करतो. खासदार अमोल कोल्हे यांची भावना. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजपच्या नेत्या अमृता पवार यांच्यावरती गुन्हा दाखल. जानेवारी महिन्यामध्ये पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चालीला पाणी दिलं नाही म्हणून त्यांचं गेट तोडून पाणी सोडणाऱ्या अमृता पवार यांच्यावरती गुन्हा दाखल. प्रकाश आंबेडकर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार ओवेसी यांची आज जाहीर सभा. अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता होणार सभा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार. 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्काराचं वितरण. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. अटल सेतूवरती पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग. डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद. पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती.
धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीनं आज नगरच्या चौंडीमधून धनगर आरक्षण दिंडीचं आयोजन. चौंडी ते आझाद मैदान असा हा आरक्षण दिंडीचा प्रवास होणार. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भातल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. जळगावच्या 40 गावामध्ये सकल मराठा समाजाचं तहसील समोर बोंबाबोंब आंदोलन. राज्य सरकारनं मराठ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारचा निषेध. हिंगोली नांदेड महामार्गावरती सावरखेडा परिसरामध्ये रास्ता रोको. शेतकऱ्यांनी गाडी बैल रस्त्यावरती सोडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. बीडच्या गेवराईमध्ये मराठा आरक्षणासाठी जेल भरो आंदोलन. मराठा बांधवांचा तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या. बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये पतसंस्थेमध्ये जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरची 3 चोरट्यांकडून लूट. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम केली लंपास. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये 2 मित्रांमधील क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये युवकाची हत्या. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा येथे दुहेरी हत्याकांड. चोरीच्या संशयातून नागरिकांकडून दोघांना बेदम मारहाण. या घटनेमध्ये सूरज परमान आणि सूरज कोरी यांचा मृत्यू. मारहाण करणारे 20 संशयित पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईच्या पावणे MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग. आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक. गोदावरीचा जन्मदिवस आज धूमधडाक्यामध्ये साजरा केला जाणार. पुरोहित संघाच्या वतीनं दुपारी 12 वाजता गोदावरी जन्मोत्सवाचं आयोजन. ठाण्यामध्ये 19 फेब्रुवारीपर्यंत होम उत्सवाचं आयोजन. एका छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातील घरं. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामधील मानसीश्वर जत्रोत्सवाला सुरुवात. कोणत्याही ध्वनिक्षेपकाच्या शिवाय साजरा होणार या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी. कोल्हापूर, कर्नाटक, मुंबई आणि पुण्यासह राज्यभरातले भाविक वेंगुर्ल्यामध्ये दाखल. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको. या पार्श्वभूमीवर नांदेड आगारातील सुमारे 1074 बस फेऱ्या रद्द. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाच्या डाव्या कालव्याचं गेट खराब झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया. नदी पात्राजवळ असलेल्या अनेक वीटभट्ट्यांचंही नुकसान. प्रसिद्ध गीतकार कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. त्यांच्यासह संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं कुस्तीपटू दीपक काकरा याला नमून जिंकली चांदीची गदा. तर महिला गटामध्ये पंजाब हरियाणा केसरी दिव्या काकरा हिनं चांदीची गदा पटकावली. इस्रोकडून इन्सॅट 3DS या हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. उपग्रहाला एका चांगल्या कक्षेमध्ये टाकण्यात आल्याची इस्रोचे अध्यक्ष S. सोमनाथ यांची प्रतिक्रिया. ऑनर कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च. ऑनर X9B असं या मोबाईलचं नाव. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5800 mAh बॅटरीचा समावेश. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी MX मोटोकडून M16 ही ई-बाईक भारतामध्ये लॉन्च. देशातील वाहन विक्रीमध्ये उत्तर प्रदेशनं पटकावला अव्वल स्थान. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमधील वाहन विक्रीची आकडेवारी सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्स कडून जाहीर. शिवाजी मंदिरमध्ये अनोख्या गझल मैफलीचं आयोजन. गझल कार्यक्रमामध्ये अंध कलाकारांकडून साथ संगत. भीमराव पांचळे यांच्या सादरीकरणानं रसिक मंत्रमुग्ध. सँडविचमध्ये स्क्रू सापडल्यानं इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशाचा आरोप. प्रवाशानं सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केल्यानंतर इंडिगो एअरलाइन्सनं मागितली माफी. बिग बी अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 55 वर्ष पूर्ण. या निमित्तानं AI द्वारे तयार केलेला एक फोटो अमिताभ यांच्याकडून शेअर. या फोटोवरती चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. बहुचर्चित चित्रपट देवराच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.
5 एप्रिल ऐवजी 10 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार. तेलुगू अभिनेता ज्युनियर NTR आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत. सलामीवीर जयस्वालचा आक्रमक शतक, गिलची नाबाद अर्धशतकी खेळी. इंग्लंड विरुद्धच्या राजकोट कसोटीमध्ये भारताची 322 धावांची आघाडी. तिसरा दिवस अखेर भारताची 2 बाद 196 अशी मजल. मलेशियामध्ये सुरू असलेल्या आशिया संघ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जपानचा पराभव करून टीम इंडियाची अंतिम फेरीमध्ये धडक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.